वेलकम परत एकदा 1 2 3 स्टार्ट. वेलकम बॅक गाईज. किती पावडर लावून आले. ठीक, इट्स ओके, छान दिसतच. मी काहीच नाही केलं, मी फक्त केस अशा करून विंचरलेली आहे. बिकॉज तुम्ही जसं थंबनेल वरून गेस केलेच असेल की आज माझा नवरा माझा मेकअप करून देणार आहे. मी त्याला ह्या चॅनलसाठी खूप कन्व्हिन्स करून रेडी केलेला आहे की जशी तुझी बायको एक कॅबिन क्रू आहे, तिला डेली मेकअप करावा लागतो. सो त्याच्या मागचा जो स्ट्रगल आहे 1 तासाचा, तो त्याला समजावा. हा मोटिव्ह आहे माझा या व्हिडिओ मागे. तुला काय वाटतं, तू चॅलेंज पूर्ण करू शकतोस? मी फक्त एवढं सांगेल की तुम्ही तिचा मेकअप पूर्ण होईल नाही होईल मला माहित नाही, पण तुम्हाला मजा नक्की येईल. कारण मला हिच्या प्रोडक्टचं काहीच नॉलेज नाहीये, 0 नॉलेज. तू रोज बघतोस मला काय काय लावते. मी फक्त तुला बघतो, मी फक्त तुलाच बघतो. तुझे प्रोडक्ट नाही बघत मी. ठीक आहे, तू काय लावते हे पण मला माहित नाहीये. आता आपण अजून चॅलेंज इंटरेस्टिंग करू. ठीक आहे, फर्स्ट थिंग तुला ते प्रोडक्ट दाखवायचं आहे कुठला आहे. ठीक आहे, त्याचे स्टेप्स हे तर माहिती ना, प्रत्येक गोष्ट एका नंतर एकच लावली जाते. असं कुठला पण पहिले नाही लावू शकत तू. हा, तर प्रोडक्ट बघितल्यावर मला कळेल. ते तुला गेस करायचंय. त्याच्यासोबत तुला ते प्रोडक्ट दाखवायचंय आणि त्याच्या किती प्राइसचं असेल ते सुद्धा तुला गेस करायचं आणि मगच ते अप्लाय करायचंय माझ्यावर. ठीक आहे, ठीक आहे. लेट्स सी हा किती पास होतो. आणि मला फक्त जोकर नको बनू यार. आय एम अ कॅबिन क्रू. हे बघ, या व्हिडिओची आयडिया तुझीच होती. तो आता जोकर बनायला पण तू रेडी राहा आता. लेट्स सी. चल, दिस इज माय मेकअप बॅग. एवढा मेकअप आहे. ठीक आहे. आता एक प्रोडक्ट निघतील याच्यातून. हे लावायचं कसं आता? प्लीज हेल्प मी सर. आर यू एक्साइटेड? आय एम नर्वस. पण मला असं वाटतं जसं तो मला मीच काढायचं काही करून. मी काय हातच नाही लावणार आहे. मी तुला सांगणार पण नाही की असं काहीच नाहीये. ठीक आहे, मी फक्त ऍज मॉडेल म्हणून बसणार आहे आणि मी अशी छान दिसते. ठीक आहे, अशी छान दिसते. बघू आता काय होतं. काय लिओनचं स्टायलिंग जेल आहे, तर नसेलच. इथूनच सुरुवात करायला. सिल्क टच असं पण दाखव. म्हणजे टच आहे. तू एवढे जुने प्रोडक्ट वापरते? एक प्रोडक्ट चालतो 3-3, 4-4 महिने. हा, मॉइश्चरायझर आय थिंक ही पहिले यूज करते. मॉइश्चर हे लाईट लाव. हे लावू नाही, मला मेकअप करून द्यायचंय. लावू म्हणे. पहिले मला बघू दे पहिले की काय चालेल. बघू दे मला. आता तर नंतरच आहे. ठीक आहे, लॉंग लास्टिंग प्राइम 3-1 प्रोटेक्ट मॉइश्चरायझर. एक मॉइश्चरायझर आहे तुझे. मला आय थिंक प्रोडक्ट दिसत नाही. तू हातात जे पण काही. अरे हा, पण मला तर पहिले हे घेतलं होतं. हे पण मॉइश्चरायझरच आहे आणि हे प्रायमर आहे. सॉरी, हे प्रायमर आहे. फरक आहे ना? हा, फरक आहे. काय, हा, हे सनस्क्रीन आहे. डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. आय थिंक तू सनस्क्रीन पहिले लावतेस. तुलाच माहिती. नको यार, खूप घाण फ्लॉप आहे. नको. काय नको. मला नाही माहिती माहिती का. हेच तर या मागचं चॅलेंज आहे. तुला सगळंच माहिती असतं तर मग काय फायदा नाही व्हिडिओ बनवून. अरे मला त्या गोष्टी. एक अशी मुलगी आहे जी डेली मेकअप करते, एक असा मुलगा आहे ज्याला मेकअपचं काहीच माहिती नाहीये. अरे तू याच्यामध्ये 100 प्रोडक्ट ठेवले, मला कसं कळेल की याच्यामध्ये काय काय तू काय वापर. मी म्हणते तू एवढा विचार करू नको. मला फक्त 1 मिनिट. मला फक्त ना हे एक माहिती. स्टार्ट तर माहितीये ना? मला स्टार्ट पण नाही माहिती यार. आता हा प्रोडक्ट जो बोलला तो स्टार्टच आहे. स्टार्ट तर कर. आधीच घाबरलास. हा, हे आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर. पहिले हे लावते. हे लावते. ठीक आहे यार, माहित मला सगळं असं वाटतं इथेच लावून ठेवावं.
स्वतःला नाही एवढं कधी रेडी केलं यार, तेवढं तुला करतोय माहिती का मी. समोर बघ जरा. हा काय लिपापोती करतोय का? हे असं काय असं 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 जरा प्रेमाने लाव ना. अरे आता तुला याच्यात पण प्रेम दाखव आता मी. अरे इकडे बघ राशी. हा बस. आता आय थिंक हे लावलंय आवडत आहे, बरोबर लावलंय. बरोबर लावलंय. इकडे काहीच लावलं नाहीये. पण तुम्ही तिकडे पण लावतात ना, आम्ही लावत. आय थिंक याच्यानंतर सनस्क्रीनच आहे. तर हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन. जास्त नको घेऊ हा. सो दिस इज माय खाली खाली खाली. डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही दोघे किती रिकामे आहेत, तर आम्ही आहोत. आज तर मी खूप रिकाम आहे, मला आज ऑफ आहे. मला काहीच काम नाही. हा मला पण काहीच काम नाही. तू काल एक खूप दिवसानंतर फ्लाईट पण आली. मी काल लिटरली 10 दिवसानंतर माझी काहीतरी दुसरी तिसरी फ्लाईट होती. बस हा लिटरली माझे हा पार्ट सोडतोय आणि हा इकडचा आणि इकडचा पार्ट डोळ्याचा वरचा पार्ट सोडतोय. डोळ्याची इकडे सुपर स्टेचं फाउंडेशन आहे. मे बी लिन न्यूयॉर्क. तू न्यूयॉर्क पण मागवलंय. आपले काय आशीर्वादाचे प्रोडक्ट आहेत का? विषय हार्ड आहे माझा. पण मी काय म्हणते, हो सॉरी याचे नाही का ते. तसं नाही म्हणते मी म्हणते तू पहिली स्टेप सनस्क्रीन लावली, दुसरी मॉइश्चरायझर नाही, पहिले मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावली, त्याच्यानंतर काय पावडर लाव. अच्छा अजून एक स्टेप्स आहेत. काय ते प्रायमर. सही जवाब. थँक गॉड. हा तर हे इनसाइडचं मेकअप इसेन्शियल प्रायमर 3-in-1 आहे. प्राइम्स, प्रोटेक्ट अँड मॉइश्चराइज, लॉंग लास्टिंग. ऍडव्हर्टाईज करतोय का त्यांची? मी काय बोलते, त्यांना कळायला पाहिजे माझी बायको कोणत्या कोणते प्रोडक्ट वापरते. ते तर आहेच रे, बट प्रायमरचा यूज असासाठी असतो. आपण जो मेकअप लावतो आता फाउंडेशन लावणार ना, मग ते फाउंडेशन नीट स्प्रेड झालं पाहिजे, त्याचं पॅची पॅची नको दिसायला म्हणून प्रायमर लावतात. कळलं? एवढंच ना. हा प्रायमर थोड्याच क्वांटिटी मध्ये लावतात. हा लावतो जसं की रंग देतो ना आपण, तसं लावतो माझ्या चेहऱ्याला एका बोटाने. मी प्रोफेशनल नाही बाई. जसं आहे तसं ऍडजस्ट कर. तिकडं इकडं ना हवं. हे 3च स्टेप झाले. फरक तर मला अजून काही दिसत नाही याच्यामध्ये. हे मेकअप साठी नाहीये, दिस इज अ स्किन केअर. मेकअपच्या आधी आपण मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, प्रायमर ह्या सगळ्या गोष्टी लावतो. आता तुझं फाउंडेशन बसेल ना आता. नाही फाउंडेशन साठी वेळ, हा डायरेक्ट प्रायमर झालं. ठीक आहे, प्रायमर लावलं गेलं रे. प्रायमर नंतर काय लावणार? प्रायमर नंतर आपण पावडर लावायची का? लूज पावडर. बनाना. ही बनानाची आहे. पावडर कशी लावणार डायरेक्ट? फाउंडेशन. गलत. हे काय ते पहिले ते सांग. हायलाइटर. हायलायटर. बॅक स्टेज लो हायलाइटर. विषय बॅक स्टेज मध्ये गप. डोंट मेक फालतू जोक. काय लावणार प्रायमर नंतर? मी काय तुझ्याकडे क्लासेस नाही घेत मी. तर मी तुला 2 ऑप्शन देते. ठीक आहे, आपण थोडी याला मदत करू, बिकॉज हा ना खूपच 1 2 3 स्टँडिंग. थांब ना जरा. हा
हे प्रायमर नंतर 2 गोष्टी लावायच्या आहेत. ठीक आहे. हे नाही, हे लावायचं, हे लावायचं. प्रोडक्ट नको लावायचा. अच्छा, मी गेल्या 3 वर्षापासून मेकअप करते आणि माझी स्किन तुम्ही बघू शकता. आता ते पिरियड्समुळे पिंपल आले, बाकी काय नाही. पण प्रोडक्ट चांगले असतील, चांगल्या क्वालिटीचे असतील तर तुम्हाला कधीच मेकअपमुळे त्रास नाही होणार. आणि मी गेल्या 28 वर्षापासून काहीच लावत नाही. माझा चेहरा बघा किती ग्लो आहे बघा. अरे वी आर नॉट सेम. पण पोचा ते जसं भिंतीला लावलं तसं कर, चालू कर. लिपापोती तुझी प्रेमाने हायच नाही तसं काय. हे असं करून बघितलं. केस केस अरे तू तर चेहरा असा करणार होतो. ही साईड राहून जाते ना, मग ब्लॅक अँड व्हाईट दिसून होतो माहिती का. ऍक्च्युली आपण असं वन साइड मेकअप करायला पाहिजे होतं, म्हणजे कळलं असं फरक किती आहे. मेकअप केला तर ऑब्विसली पाय दिसणार. ओरिजिनल असते ओरिजिनल हे कंपनीच्या मेकअपची क्वालिटी झाले. सो हा जो आहे ना, काय लावला आपण, कुठे गेलो. हा, दिस इज सिल्क टच बाय फ्लेका. हे एक्स्ट्रा आहे. तुम्ही मॉइस्ट प्रायमर नंतर हे लावलं ना की तुमचा चेहरा असा ग्लोई होतो. तुला शायनी दिसतं ते चेहऱ्यावरती, एकदम शाईन. आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. फाउंडेशन तुमच्या चेहऱ्याला डॅमेज करू शकतो. त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी लावणं की तुमच्या चेहऱ्याची ती लेअर बनते, मग डायरेक्ट इम्पॅक्ट नाही पडत. कळलं. सो आता याच्यानंतर काय लावणार तू. फाउंडेशन नाही, याला एकच गोष्ट माहिती, फाउंडेशन. ते पण फाउंडेशन, ते आधीचं फाउंडेशन आहे. सो ते साईडला लावायचं. स्ट्रोक क्रीम ठीक ना. नाही ते ब्लश घ्यायचं लावायचंय. त्याला ब्लश बोलते. सॉरी ब्लश नाही, मग ब्लश काय. हा हेच लावायचं आय थिंक. आता हा, हेच लावायचे. रंगीबेरंगी सगळे. ती बाकीचे कलर वापरत नाही, फक्त तेच वापरते. कुठला वापरते मी. कुठला कलर आहे हा. क्रीम कलर आहे ना. कुठला. हा हा, तो एक आहे. आणि हे पण आहे. अच्छा हे आहे तुझ्या डोळ्याच्या खाली लावते. म्हणजे बघतो, मला मेकअप करताना बघतो. संपायला दुसरे. अच्छा, संपायला आलंय, मला नवीन आणायचं. म्हणजे मी एवढं यूज करते. आणि ते काय आहे, हे काय आहे, तू काय लावतोयस, रंगरंगोटी करतोयस ते. काय सोड, काहीतरी डोळ्याच्या खाली काय तर लावायचं. दिस इज, याच्यावर लिहिलेलं आहे कन्सील. कन्सिलर आहे. हा, कन्सिलर करेक्टर कॉन्टोर. पण मी कन्सिलर करते. कन्सिल म्हणजे आता हे तुम्हाला दिसत असेल, माझा हा इकडचा स्किन टोन आणि डोळ्याचा स्किन टोन मध्ये फरक आहे. माझ्या डोळ्याचा थोडा जास्त पिगमेंटेड आहे, काळा. ठीक आहे, मग हे इव्हन दिसायला, इव्हन टोन दिसण्यासाठी मुलं लक्ष पण देत नाही ना एवढी. इथं काळा हे बघ, काहीच नाही माझं. मी तिन्ही शिफ्ट होतो. नाईट शिफ्ट केली, मॉर्निंग शिफ्ट केली, आफ्टरनून शिफ्ट केली. हे बघा पूर्ण हेअर हाय कसा एकदम नॅचरल पूर्ण. हे बघा, हे थरावर थर लावते. आता याची सुरुवात होईल. मला ना जोकर म्हणायचं. तर आता हा जो पिगमेंटेड एरिया असेल थोडा फार, त्याला तो कव्हर करणार आहे. कन्सिलर त्यालाच बोलतो. कन्सिलर म्हणजे झाकणं. अर्थ नाही माहिती पाहिजे. तुला जिथे जिथे असं ब्लॅक पिगमेंटेड दिसतं ना, तिथे सगळं तिथे लावू शकतो. म्हणजे फाउंडेशन जेव्हा लावशील तेव्हा ही कशी दिसते यार तू मेकअप मध्ये. मेकअप अजून झालेला पण नाहीये सुरुवात. तू आता असं टॅप 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 करून त्याला हे करायचं.
ठीक आहे, बेटर बेटर. याचं काम झालं आता. तुला एवढंच वाटतंय डोळ्याच्याच खाली फक्त, बाकीच्या ठिकाणी सगळं इक्वल वाटतंय? मग आता हे येईल ना मग फाउंडेशन हे बघ, आता हा जो काळा डाग आहे तो किती प्रकृतीतून पण मला दिसतोय, तर मग त्याला तुला इव्हन नाही करायचंय. हाईड केलं झालं. ठीक आहे, कन्सिलरचं काम झालेलं आहे. तुम्ही पण कन्सिलर हा वापरू शकता. ठीक आहे, हा छान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे. हे बाकीचे तर मी वापरत नाही फक्त. आणि हे जे लावलंय ना याच्यापेक्षा भारी हा जो मधला आहे ना ऑरेंज कलर करेक्टर, तो खूप बेस्ट आहे. तो मला सगळा संपलाय, त्याच्याने लिटरली सगळंच हाईड होतं. ठीक आहे, आता नेक्स्ट. हा फायनली त्याला जे हवं होतं ना फाउंडेशन ते आलं आता फायनली. आहे सुपर स्टेचं फाउंडेशन आहे. 30 up to 30 आवर्स पर्यंत हे तुम्हाला सपोर्ट करू शकतो. सपोर्ट जसा नवरा तोंडावर ते राहू शकतं, सॉरी फेस वर राहू शकतं. काय आता काय झालं? फाउंडेशन कसं लावतात? असं घेतात, सॉरी असं घेतात, असं ना, आणि टॅप करत जातात ना. बघू स्किल्स बघू आपण. ते नको, एवढं छान पद्धतीने मी ठेवला आहे तो सोडून हा असा जो रॅन्डमली मी ठेवला तो उचलला. वा, असा ना की असा तुझ्यावर पुढून जास्ती गोरा आहे. हा इकडनं आपल्याला लावायचंय. ते भारी आहे. पहिले या पार्टला लाव म्हणजे कळेल की डिफरन्स आलाय. हे भारी आहे. दिसतोय तुम्हाला फरक दिसतोय हा पार्ट मध्ये आणि या पार्ट मध्ये? मेकअप वेस्ट करायला घेतला ना. छान दिसतंय काय? मला असं वाटतं तू स्वतः पण एवढा भारी मेकअप काही केला तेवढं नाही करतोय. नाईस नाईस नाईस. कव्हर तर चांगलं केलंयस तू. थोडं 19-20 होऊ शकतं. आता काय? अरे हा, आता तुझे काय ते आता ते लागतंय काय? आता तुम्ही फाउंडेशन लावला, फाउंडेशन नंतर काय लावणार? तू हा पण मारत नसतोय? तो मेकअप फिक्सर सगळ्यात शेवटी करायचा असतो. अच्छा, झालं मग काय? फाउंडेशन नंतर काय लावतात? पावडर. म्हणजे एवढं मंद तर नाहीये, हुशारच आहे. बस बस एवढीच. मग तसं ना, हाताने थोडी लावतात. हे घे. विश्वास उडला माझा आज माहिती का? पावडर वरून पण कॅबिन क्रू वर ना. नहीं 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 सारुंगे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़ है. नीट ला पावडर.
इव्हनली स्प्रेड कर. बघ आता. हाय आणि माझ्या डोळ्याचा पार्ट नेहमीच सोडला आय गेस, बट नॉट बॅड. नाईस ना. 15 मिनिटापासून 6 थर चढवले तेव्हा आपल्याला सुद्धा मॅच झाला नाही माहिती का? हा कलर बघा आणि हा कलर बघा. गप. किती मेकअप करू तू ह्या तू चेहऱ्यावर आपण match चेंज कर स्विच कर पोझिशन. तिथे डायरेक्ट सनलाईट पडते. अथर हाय लाईट. हा चल चेंज कर बरं, चेंज कर तरी पण पोझिशन. काय? होईल होईल. नाही नको 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 आता इकडे बस. हे बघ तरी पण बघ. मी ब्राईट दिसते आता. हे चल ना बाबा आता काय पावडर लावलं त्याच्यानंतर डोळ्यांचा मेकअप. डोळ्यांना काय होते तू? डोळ्यांना काय लावतात लोक? हायलायटर नाही काय सॉरी आय लायशर. कुठे हे लावते की ब्लॅक लावते? ब्लॅक. कुठला ब्रश काही वापरते? ब्रश विचार काय त्याला? आहे एक हाय आणि एक हाय. नाही तो तर तिकडचा नक्कीच नाही, हाच आहे. ठीक आहे. तो नको. हा वाला लाव जो संपलाय म्हणजे तो जास्त युज करते ना मी. त्याचे काळं बिळ लावू नको, त्याच्या बाजूला काळं आहे. तू आता असा बस, मी नाही बसणार कारण तू मला बघा म्हणून बोलतोय मी दिसत नाही. वाटतं आणलंय डोळे बंद कर. थांब ना जरा, डोळे बंद कर ना पूर्ण. थांब. ठीक आहे चल, बस झालं आता. आज के दिन के लिए इतना काफी है. हो झालं. हा मग ठीक आहे चल. हे झाल्यानंतर काय लावायचं डोळ्यांना? आपण डोळे बाकी. हो मग याला काय बोलतात बायकर? याला काय बोलतात? मला काय माहिती, नाही माहिती. आयचं काय ते? आय कॉम्पॅक्टर नाही, आय कलर पॅलेट. नेक्स्ट आता काय डोळ्यांसाठी काय हेच काहीतरी असेल मग. नाही ते सेमच आहे. एक्स्ट्रा आहे ते. जेव्हा क्रू तुझ्याकडे बघून असं असं करतात. अच्छा हा ते आयलाइनर दे. हो म्हणजे याला माहिती कुठे येते? कसं असतं बघू आता. कुठे आहेच का? बरोबर काढलंय मी. हा मग तुम्हाला माहिती. हे नीटा माझ्या डोळ्यात बिळ्यात टाकू नको काही. नीट करशील ना, नाही तर सगळं काळं होईल. नीट बस फक्त बस. अरे मीच कोणा कुठं होता? अरे स्वतः किती घाबरते यार. तू डोळ्यात डायरेक्ट टाकतोय. हा ठीक आहे तर एवढं खूप आहे. वाचले. डोळा फोडता फोडता वाचले. ठीक आहे नेक्स्ट. तुझं बलश कुठे? बलश हे ब्लश. लिप ग्लॉस येते. लिप ग्लॉस आला ब्लश म्हणून लाव तुम्हाला. अशा आहे ते नाही नाही. बल्लश भेटलाय बल्लश. आणि काय चेहरा आणि तुझा नीट हा नीट. कशी लावते माहितीये ना मी ब्लश.
एवढा मोठा डॉट का ठेवलास? तू पसरवता ना मी तो. जर तो नाही पसरला तर तुला गालायला गाल लावेल हं मी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं। आई शपथ. ताई, तू नाही हं. एवढं माझं चांगला मेकअप केलाय तर थांब रे, करतो थांब मी. सॉरी, इकडे बघ. नीट कर, नीट पूर्ण कर थांब. थांब ना ऋषा. मुद्दाम केलंस ना? मुद्दाम मला माहिती किती घ्यायचं होते. नको. मला थोडी माहिती किती घ्यायचं होतं. अरे नको. इकडे ये तू. मला नाही माहिती. माझा ब्लश कमी कर. तू इकडे ये. तू माझ्या जवळ ये. तुझ्या माझ्या जवळ ये. नाही, माझ्या जवळ ये. थांब. मला ते गाणं आठवलं. सारी उम्र मैं जोकर बने. ठीक आहे ना आता. व्यवस्थित जातो. हा, हे बघ किती मस्त झाला. ब्लेंड झाला. ठीक आहे ना आता. आता इकडे बघ. थोडे काय पाहतो. हे बघ इकडे जास्त आहे बघ. तरी या साईडला थोडं हाय. कुठं खेळला? बरोबर आहे. तू एवढं लावतेस रोज. ठीक आहे. चल नेक्स्ट. हा, आता तो स्प्रे ना आता. आणि हे जे मगापासून मला दाखवतोय त्याचं काय करायचं? लोणचं टाकायचंय का? लोटस खायला लागणार. मी तर असं लोणचं कधी खाल्लं नाही. यूज करते तू? हो मग. म्हणजे लावायचं कुठे? हायलायटर कुठे लावणार जे तुला असं वाटतं हायलाइट करून दिसायचं? फॉर एक्झाम्पल, जर क्रू तुझ्या समोर आली तर सगळ्यात पहिले तिचं काय दिसत? शाबाश बेटा, बहुत बढ़िया. चेहऱ्यामध्ये तिचे गाल दिसतात पहिले. हा, हे येतं ना पहिले. केशन लावायचं ना की नाही? सॉरी. अरे तुझ्या सगळ्या प्रकारचे ब्रश. मग याच्याने लावतात ते. कुठलं लावायचंय? माझ्या स्किनला कुठला मॅच होईल? हा वापर सेकंड वाला. नाही, तो जास्त गोरावा दिसेल याच्या इथे. हा वाला. हा. हा चल ना बाबा, लावते ना आता. असं लावतात. वॉटेवर, मला माहित नाही. पूर्ण ब्लश आणि हायलायटर मिक्स करून टाकलं. तुलाच हाऊस होते ना फार. घे. तुला तर मजा येते माहिती का? झालं लावून. हे बघ असं लावतात. हे असं करायचं आणि असं फक्त वर करायचं. वर आणि हे वर. 2 वर झाले. मग हे नाकाला असं खाली. दॅट्स इट. हा पूर्ण आग चेहरा थोडासा पूर्ण हायलाइट करून टाकू ना आपण. आता ट्रान्सफर प्रूफ आपण बघू याच्यावरती. प्रूफ करून ट्रान्सफर प्रूफ आहे का? आता ते तूच करशील काय? ते पण मी असं टॅप करून करून तूच देऊ. करायचंय. लिपस्टिक कशी लावतोस ते पण कला आहे. कभी तुला सांगते वाले.
इथून बाहेर नाही गेली पाहिजे. ठीक आहे, आपल्या लिफ्टच्या आतमध्येच गेली पाहिजे एकदम. आणि माझा लिफ्टचा जो शेप आहे असा हार्ट वाला, हा 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 चल 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 इकडे बघ. अरे इकडे बघ ना यार. हा 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 चल आता ते कर ते नीट. काय असतो एवढी बघू आता. 5% चार्जिंग घे. झाली ना परफेक्ट. तुला किती पाहिजे अजून? चल ठीक, हे घे. झाली बाबा. माझ्या फोनला फक्त 5% चार्जिंग आहे. तुला जे करायचं आहे लवकर कर. आता हा स्प्रे लॉरियल पॅरिसचा इन अरे जल्दी Terrible. बोल. 3 सेकंड सेटिंग मिस्ट नो ट्रान्सफर. हा नाही ग. पहिले हलव त्याला नीट आणि लांबून फक्त स्प्रे करायचा आहे. एका ठिकाणी नाही हलवायचंय. बस. सो गाईज, हा माझा फाईन दाखवू त्यांना. व्हाय नॉट. हा माझा फायनल मेकअप आहे. हे बघा, याने लिपस्टिक मला कसे लावले. चल ठीक आहे ठीक आहे. आता मी हा जो मेकअप केला लांब गेला तर याच्यापैकी तू 10 आउट ऑफ किती देशील? ऍक्च्युली तू खूप छान पद्धतीने माझा बेस केला. फक्त लिपस्टिक नीट नाही लावली. ठीक आहे, लिपस्टिक नाही लावली बरोबर. लॅशेस हे बघ एकदम छान केला. मस्कारा वगैरे छान लावलेला आहे. त्याने ब्लश पण पुन्हा सेट केलेला आहे. सो मी या मेकअपला घेईल 8 आउट ऑफ 10. फक्त लिपस्टिक मुळे मार्क्स कट झाले. आणि मला असं बाकीचं काय दुसरं वाटत नाही. आय थिंक असा मेकअप क्रू पण करू शकते. मी असं नाही म्हणणार की नेक्स्ट टाइम मी ट्राय करेल. मी नेक्स्ट टाइम ट्रायच करणार नाही माहिती का मी. चला ठीक आहे, पण छान होता एक्सपिरियन्स. छान होता. आणि असं वाटतं आम्हाला टाइमपास जो आम्ही मस्त बेस केलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब. बोलना आणि- मोठ्याने. आणि मला समजा पहिले ते नंतर बोलेल. आणि मला असं वाटलं की मी हे नाही करू शकणार, पण ठीक आहे मी फायनली केलेलं आहे ते. आणि खरंच छान करतो मी मेकअप. झालं आता बघ. नक्की आमच्या युट्यूब चॅनलला आता ही ठीक आहे, ही व्हिडिओ पोस्ट तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला जर आमच्या युट्यूब व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय.